नमस्कार मित्रांनो. शिळ्या कढीला ऊत आणला तरी ती कढी ताजी होत नाही. राजकारणातही एक कल्पना एकदा चालते, दुसऱ्यांदा ती कल्पना चालेलच अशी काही गॅरंटी नाही. किंबहुना तुम्ही जर कॉपी पेस्ट करायला गेलात तर ती युक्ती, ती कल्पना नापास होईल याची शक्यता जास्त असते. काहीही करून नरेंद्र मोदींना पदावरनं हटवायचंच या ईर्षेने पेटलेल्या विरोधी पक्षांना अखेरचा सहारा म्हणून सोनम वांगचुक दिसू लागला. अर्थात त्याच्यातही असं काय त्यांनी बघितलं कल्पना नाही, पण कदाचित सोनम वांगचुक वरून जे पात्र तिसऱ्यांदा पती झालेल्या आमिर खाननी रंगवलं होतं ते पात्र लोकांच्या मनात घर करून असल्यामुळे सोनम वांगचुकच खरा रॅन्चो आहे आणि या रॅन्चोसाठी सगळा देश पेटून उठेल असं या सगळ्या लोकांना वाटलं होतं. आपल्याला आठवत असेल, देशामध्ये जेव्हा नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं आणि तेव्हा अनेक मध्यमवर्गीय तरुणांनी, त्याच्यापैकी अनेक जण भारतीय जनता पार्टीचे मतदार होते, त्यांनी आपला संताप इंटरनेट समाज माध्यमांवर व्यक्त केला होता. त्यानंतर एक कॉकरोच जनता पार्टी नावाची एक पार्टी ऑनलाईन तयार झाली होती. त्याला कोट्यावधी सदस्यत्व इंटरनेटवरच प्राप्त झालं होतं, म्हणजे कोट्यावधी झुरळं जमली होती. आणि त्या कोट्यावधी झुरळांचा एक नेता अभिजित दिपके अचानक अमेरिकेतल्या बोस्टनहून प्रकटला. एका हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन, संविधानाची प्रत घेऊन अमेरिकेहून भारतावर थेट चाल करण्यासाठी अभिजित दिपके आला. त्याला असं वाटलं होतं की आपल्याला आंदोलनाची परवानगी दिली जाणार नाही, आपल्याला अटक केली जाईल आणि मग अटक केल्यानंतर जनतेच्या दृष्टीने तो शहीद होईल. शहीद म्हणजे खरं जिवंतपणे शहीद होईल असं त्यांना वाटलं होतं. पण यातली कुठलीही गोष्ट झाली नाही. त्याला विशेष परवानगी म्हणून आंदोलनाची परवानगी दिली, काही नियम आखून दिले आणि आंदोलनासाठी गेलेल्या अभिजित दिपकेच्या आंदोलनात जेमतेम 2500 विद्यार्थी, तरुण सहभागी झाले. त्यातले बरेच जण ज्यांचा नीट परीक्षेशी काहीही संबंध नव्हता, हे सगळे JNU मधले झोलाछाप सरकारी अनुदानावर तिथे वर्षानुवर्ष शिक्षण पूर्ण करणारे झोलाछाप लोक त्या आंदोलनाला, नीटची परीक्षा फुटली म्हणजे पेपर फुटला म्हणून आंदोलनाला उपस्थित होते. त्यांनी काही प्रभाव पडायचा तो पडला नाही. मग त्यानंतर पुण्यामध्ये आंदोलन झालं. आपले सामाजिक, पर्यावरण, मानवाधिकार वगैरे वगैरेवादी कार्यकर्ते, आंतरराष्ट्रीय घटनातज्ञ वगैरे यांनी हे आंदोलन घडवून आणलं. पण या आंदोलनातही मला असं वाटतं की जास्त सहभाग हा एका आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा होता. सुजात आंबेडकरांच्या पाठिंब्यामुळे जी काही गर्दी जमली ती जमली, अन्यथा या अभिजित दिपकेसाठी कोणीही तिथे फारसं उपस्थित नव्हतं. त्यानंतर देशात इतर ठिकाणी, बेंगळुरूमध्ये, राजस्थानमध्ये काही प्रयोग झाले, पण त्याची दखलही घेणं सोडून दिलं. मग आता शिळ्या कढीला, शिळी झालेली कढी, तिला ऊत आणायला काय करायचा हा प्रश्न पडला. आणि मग कदाचित यांची डोकी चालली असतील की ज्या प्रकारे अण्णा हजारेंनी आमरण उपोषण केल्याला त्याच्यामुळे संपूर्ण देशात जनजागृती झाली होती आणि अण्णांच्या आंदोलनाचं ज्या प्रकारे माध्यमांनी वार्तांकन केलं होतं, हजारो लोक त्या आंदोलनस्थळी जमले होते. सरकारने अण्णांना ज्या प्रकारे अटक केली होती आणि त्यातनं व्यवस्था म्हणजे बदलली नाही बदलली कल्पना नाही, पण डॉक्टर मनमोहन सिंग सरकारचा पाया खचण्याचा तो काळ होता. एकीकडे कॉमनवेल्थ गेम्स, त्यानंतर वेगवेगळे घोटाळे, आदर्श घोटाळा, त्याच्यामुळे सरकारची बदनामी होत असताना एक आधुनिक गांधी सरकारविरोधात उपोषणाला बसला आणि त्यामुळे
मी गांधीजी बसले वगैरे असं मी एक मेटाफर यानी ह्या सगळ्याचं कडे बघा. आणि तसंच काहीतरी झालं तर मोदी सरकारचं काही खरं नाही. अशा आशेवर असणाऱ्यांना प्रश्न होता की आता हा गांधी शोधायचा कुठे, जो उपोषण करू शकेल, जो 20-25 दिवस स्वतःला क्लेश देऊ शकेल. एक गांधी महाराष्ट्रात आहेत, पण त्यांचे उपोषणं हल्ली इतकी आमरण उपोषणं झालेली आहेत की त्यांची आता कपॅसिटी कमी झालेली आहे आणि हल्लीची आमरण उपोषणं 1.5-2 दिवसात संपतात. आणि त्यामुळे 15-20 दिवस उपोषण करू शकेल असे गांधी शोधायचे कुठे. आणि त्यांना मग मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक भेटले. अर्थात सोनम वांगचुक यांनी यापूर्वीही लेह लडाखमध्ये त्या लडाखच्या जनतेसाठी अनेक वेळा आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर त्यांच्याच उपोषणाला हिंसक वळण लागलं आणि मग त्यांनी महात्मा गांधींनी ज्या प्रकारे चौरी चौरा झाल्यावर आंदोलन मागे घेतलं, असहकार आंदोलन मागे घेतलं, त्या प्रकारे यांनी देखील आपलं आंदोलन मागे घेतलं. आणि मग त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाई करणं, एका प्रकारे हिंसाचाराला खतपाणी घातल्यासारखं वातावरण निर्मिती झाली होती तेव्हा. आणि सोनम वांगचुक उपोषणाला तयार झाले. जी गोष्ट लेहमध्ये उपोषण करून मिळणार नाही ती कदाचित जंतर मंतरला भारतीय तरुणांसाठी, कोट्यावधी तरुणांसाठी, कारण लेह लडाखमधले सगळीच्या सगळी लोकसंख्या धरली तरी 3-3.25 लाख आहे, पण कोट्यावधी तरुणांसाठी आमरण उपोषण केलं तर त्यातनं कदाचित अधिक जनजागृती होईल हा विचार सोनम वांगचुकनी केला असावा. आणि मग हे उपोषण सुरू झालं. पण या उपोषणाची चर्चा वेगळीच. म्हणजे सोनम वांगचुक तिथे उपोषण करतायत आणि सगळी झुरळ, म्हणजे झुरळ पार्टीचे कार्यकर्ते तिथे चिकन टिक्कावर ताव मारतायत. अभिजित दीपकेंनी तर सांगून टाकलं की मला वेळेवर जेवलं नाही तर माझी तब्येत बिघडते आणि त्यामुळे मी काय आमरण उपोषण वगैरे करणार नाही, मी त्याला फिट नाही. आता आमरण उपोषण करायला त्याच्यासाठी फिटनेसची काय गरज आहे. तुम्ही एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी तुमचं सर्वस्व अर्पण करायला तयार होतात, त्याच्यासाठी तुमचं सर्वस्व व्हायला तयार होतात आणि म्हणून लोक आमरण उपोषण करतात. पण बहुतेक हल्ली आमरण उपोषण हा देखील एक स्टंट झालेला आहे आणि ज्याची कपॅसिटी आहे. कारण पहिले 5-7 दिवस कोणी दखल घेत नाही, मग 10व्या दिवसानंतर 15 दिवसानंतर दखल घ्यायला लागतात. आता सोनम वांगचुक उपोषण करतायत, पण त्यांच्या आजूबाजूला कोणी गात नाचतंय, कोणी पार्टी करतंय, कोणी चिकन खातंय. म्हणजे ही ज्यांनी उपोषण करायला हवं तरुण मुलांनी, त्यांच्यापैकी कोणी उपोषण करत नाही. आणि त्यामुळे साहजिकच आहे की या उपोषणाचा काही म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही आहे. संसदेचं अधिवेशन तोंडावर आलं, 20 जुलैपासून ते सुरू होईल असा अंदाज आहे. आणि असं असताना या आमरण उपोषणाची कोणी दखल घेत नाही अशी खंत झुरळांच्यातला दास सौरव दास यांनी व्यक्त केली. आता हा कुठून होता, पण हा असा कुठेतरी बॉलिवूडमध्ये किंवा मॉडेलिंग करायला प्रयत्न करत होता आणि त्याच्यानंतर हा अचानक आंदोलनात वगैरे झाला. त्यांनी एक मोठी पोस्ट खरडली. त्याच्यात त्यांनी लिहिलं की दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत चालली आहे, आणखीन किती दिवस सोनम सर उपोषण करू शकतील याच्याबद्दल मला चिंता वाटते. पण आम्ही त्यांच्या आजूबाजूला जे लोक बसलेले आहेत त्यांना अतिशय गंभीर चिंता वाटते, वाईट वाटतंय की हा माणूस आपलं ऐशोआरामाचं आयुष्य सोडून आमच्यासाठी उपोषण करतोय. त्याला रॅमोन मॅग्सेसे म्हणजे नोबेल शांतता पुरस्काराच्या तुलनेचा पुरस्कार मिळालेला असूनही तो इथे उपोषणाला बसलाय आणि त्याची कोणी दखलही घेतली जात नाहीये. हे सगळं आपल्याबद्दल काय सांगतंय की एक भारत मातेचा सुपुत्र, ज्यांनी भारताला एवढं सगळं मोठं काय केलं मला कल्पना नाही, पण ते जे झालं ते 3 इडियटमध्ये पिक्चरमध्ये दाखवलं. पण ज्यांनी भारत मातेला एवढा गौरव प्राप्त करून दिला तो तडपतोय, तो उपास करतोय, तो आत्मक्लेश करून घेतोय आणि त्यांचं स्वतःचं सरकार म्हणजे मोदी सरकार त्यांच्याकडे लक्षही देत नाहीये. आणि त्यामुळे असंच जर चालू राहिलं तर काय करायचं की माझ्याकडे आता शब्द नाही. आय एम सॉरी सर, आम्ही तुम्हाला एका प्रकारे अपयशी ठरवत आहोत. वी आर फेलिंग यू. आणि जुलै 20 इज अवर लास्ट अटेम्प्ट टू सेव्ह यू. का? कारण जुलै 20ला संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे हे लास्ट अटेम्प्ट टू सेव्ह म्हणजे काय करणार आहे माहिती नाही. पण गंमत म्हणजे विरोधी पक्षाचेही याच्यामध्ये फारसं काही सहभाग दिसत नाही आहे. काल का परवा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेतली. लोकांना कळलंच नाही कशासाठी आहे. लोकांना वाटलं विनायक राऊतांबद्दलची पत्रकार परिषद आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा आपला घोषित केला. त्यांनी जरी एक दिवस उपोषण केलं असतं उद्धव ठाकरेंनी, पण तेही उपोषण करणार नाही. आदित्य ठाकरेंनी उपोषण केलं असतं, तेही उपोषण. रामरक्षा म्हणायचे जी जर एक दिवस अन्नाचा कण न घेता, पाण्याचा थेंब न पिता उपोषण केलं असतं तर कदाचित जास्त प्रसिद्धी त्याच्यामुळे मिळाली असती. पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपोषण करणाऱ्यातले नाहीत. मग लोकांचं लक्ष लागलं साक्षात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडे. ते कुठे आहेत? राहुल गांधी परदेशात आहेत. त्यांचा ना आता ना पता. तिकडून त्यांनी महाराष्ट्रात TETची परीक्षा पेपर फुटल्या प्रकरणी काहीतरी ट्विट केलं, पण त्यांनाही हे माहिती नाही की परीक्षेच्या आधीच पेपर म्हणजे परीक्षा होण्याच्या आधीच ही गोष्ट कळली आणि म्हणून तो पेपर रद्द केला. परीक्षा झाल्यावर परीक्षा पुढे म्हणजे ती रद्द करून पुढे ढकललेली नाही आहे. पेपर फुटला जाण्याची शक्यता आहे किंवा तो फुटलाय हे आधी लक्षात आल्यामुळे परीक्षेच्या आधीच ती तारीख पुढे ढकलली. पण पुन्हा प्रश्न हाच येतो की राहुल गांधी आहेत कुठे? राहुल गांधी पुन्हा 17 तारखेला कुठेतरी उत्तराखंडमध्ये आंदोलन करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठीच आंदोलन करणार आहेत, पण ते आंदोलन नेमकं कशाचं असणार आहे काही कल्पना नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये सोनम वांगचुक यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. सरकारला तर समजू शकतो की मोदी सरकार खूप उद्दाम आहे, त्यांना काही घमेंड झालेली आहे, समजू शकतो. विरोधी पक्षालाही पडलेलं नाही आहे. त्यांनी सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे पीछे है, हम तुम्हारे साथ है असं करून विरोधी पक्षांनीही मॅटर क्लोज केलेलं आहे. सामान्य लोकांनाही पडलेलं नाही आहे. कारण सामान्य लोकही, कारण नीटचा पेपर फुटल्यानंतर परीक्षा झाली, ती अतिशय व्यवस्थित पार पडली. लोकांनी पेपर दिला, नंतर इतर परीक्षाही होत आहेत. लोक ज्याला मूव ऑन म्हणतात, झालं आता विषय संपला, पुढे चला. पण विरोधी पक्ष काही याच्यातनं बाहेर पडायला तयार नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये सोनम वांगचुक यांची जी फरफट होते, मला असं वाटतं त्यांनाही इथल्या आधुनिक गांधींप्रमाणे काहीतरी अटी शर्ती आपल्या मान्य झाला, आपला संपूर्ण विजय झाला असं घोषित करून उपोषण सोडावं लागेल असं वाटतंय. सोनम वांगचुक यांनी, मला असं वाटतं की ते ज्या राज्यात आहेत लेह लडाख, त्या राज्यातल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं तर ते जास्त योग्य राहील. कारण लेह लडाखसाठी त्यांची जी भूमिका होती ती भारतीयांना, बाकीच्या बऱ्याच जणांना पटण्यासारखी नाही आहे. लेह लडाख हा भारत मातेच्या डोक्यावरचा मुकुट आहे. काश्मीर खरं तर, पण आता लेह लडाख हा भारत मातेचा मुकुट आहे असं आपण समजतो. अतिशय सुंदर राज्य आहे, लोकही चांगले आहेत. पण तिथे आंदोलन करताना तुम्ही अशा पातळीपर्यंत जाता की उद्या चीनी घुसखोर आले, म्हणजे सोनम वांगचुक म्हणले कसं, हे मी म्हणत नाही आहे, हे कोणतरी म्हणतंय. म्हणजे कोणतरी म्हणतंय म्हणजे मीच म्हणतोय की उद्या जर चीनी आले तर आम्ही त्यांच्याशी का लढू, आम्ही त्यांना मार्ग दाखवू की आत या. कारण जर भारत सरकार आमचं ऐकत नसेल तर आम्ही चीनशी का लढावं, असं एका कवीनी म्हटल्याचं सोनम वांगचुक सांगतात. तेव्हा त्याच्यात एका स्वतःच्या देशाबद्दल शंका व्यक्त केल्याची शिसारी येते. आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी खरं तर हे लक्षात घेतलं पाहिजे. शिळ्या कढीला ऊत आणला तर ठीक आहे, राऊत जरी आणले शिळ्या कढीला तरी ती शिळी कढी शिळीच राहणार आहे. मोदी सरकारला हटवायचं असेल तर काहीतरी नवीन तरकीब, नवीन युक्ती योजावी लागेल. पण सगळ्यात पहिले म्हणजे घरबसल्या राजकारण करणं सोडून जमिनीवर उतरून काम करावं लागेल. उपोषण करायचं तर स्वतः उपोषण करावं लागेल. सोनम वांगचुक यांना पुढे करून उपोषणाचा खेळ मांडल्यास त्याचा खेळ खंडोबाच होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.